रामकृष्णारी आमचे हे सहकारी शिक्षक आहेत, हेमंत दिलीप शिर्के माऊली. हे पण आपल्या शाळेत शिक्षक आहे. मी पण शिक्षक असल्यामुळं मला एक शिक्षक भेटला की समाधान वाटतं. आणि मी आता यांच्याच गाडीतून आता चाललो आहे. मागे आमचे हरिभक्तपरायण दिलीप माऊली शिर्के भेटले आहेत. तेच विठ्ठलाच्या रूपानं आम्हाला आगाशिवा डोंगराच्या पायथ्याला जाण्याचं सहकार्य लागलेलं आहे. खूप छान माऊली रामकृष्णारी, फार फार माऊली रामकृष्ण. बघा हा सगळा परिसर. मला अतिशयोक्ती नाही बोलत, पण एक खात्री आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, तिथे अधिष्ठान असावे भगवंताचे. जेव्हा आपण प्रामाणिकपणे एखाद्या कार्याला जात असतो, येत असतो, तेव्हा भगवंत कुठल्याही रूपानं, आता तुमच्या रूपानं, आता मला आज विठ्ठलाचं दर्शन झालं, कारण तो नुसतं कमरेवर हात ठेवून आणि असं विटेवर वगैरे अशातला विठ्ठल नाही आहे. मी अतिशयोक्ती करत नाही बाबा, म्हणजे हा कुठल्याही रूपानं, मला माहिती आहे आज मला विठ्ठलाने हेमंतच्या रूपाने दर्शन दिलं बाबा. जरी तुम्ही व्यक्तिशः शिक्षक असला तरीसुद्धा, कारण तो एक मार्ग असतो भगवंताच्या विचाराचा म्हणा. किंवा आता किती छानपैकी आपली सेवा चालली रामकृष्णाने. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ संत जन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोच मुखी घेई हरीचे नाम. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा, रामकृष्ण हरी म्हणा निरंतर. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आमच्या शिर्के माऊलीच्या सहकार्यानं आमची आगाशिवा डोंगराची पायथ्याला का असना, परंतु अखंड हरिनाम सप्ताची सेवा शेवटचा कालाचा दिवस आहे. आता गेल्यावर तयारी करणार थोडीशी 10-15-20 मिनिटात. नंतर आमच्या महादेवाला वरती जाऊन येणार तासात, तासात, दीड तासात, 2 तासात. आणि मग शेवटी 11ला, 11:30, 12ला हंडी फोडली की प्रसाद घेणार. आणि अशा पद्धतीचा आजचा दिवस, शाळेचा नैमित्तिक रजेचा दिवस कासाठीच काढलेला आहे की आमच्या या हरिभक्तपरायण पाटील महाराज यांच्या नेतृत्वाने जे अखंड हरिनाम सप्ताह आगाशिवा डोंगर, जगीनवाडी परिसर किंवा आगाशिवा परिसर या ठिकाणी सप्त्याचं नियोजन केले. आता 83वं वर्ष हे आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. माऊली 2 शब्द, जरा 2 वाक्य तुमच्या मुखातून बोला ना. आमच्या हेमंत माऊलींची 2 वाक्य. आज या सरांना भेटून रामकृष्ण खूप खूप छान वाटलं. विठ्ठला पुढे तुमचा सहवास असाच लाभावा ही एक सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर. विठ्ठला माय बाबा, अगदी मोजकर रामकृष्ण.